नमस्कार. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एका व्यक्तीचा फोटो दाखवणार आहे आणि ती व्यक्ती कोण आहे, तो मी फोटो का दाखवतोय हे तुम्हाला सांगणार आहे. हा फोटो दाखवायचं कारण असं की औरंगाबादमधल्या दैनिकातून अनेक बातम्या प्रकाशित झाल्या ज्यात प्रचाराच्या वेळी या व्यक्ती उपस्थित होत्या असा दावा माध्यमांनी केलेला आहे. माध्यमांना हा दावा करायला त्या राजकीय क्षेत्रातील लोकांनी भाग पाडलेला आहे. घटना अशी आहे की महात्मा गांधी मिशनच्या महाविद्यालयामध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या प्रचाराकरता बैठक झाली. त्या बैठकीला राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. या बैठकीमध्ये हे व्यक्ती उपस्थित असल्याचं ठळकपणे सांगण्यात आलं आणि यातून मेसेज असा दिला गेला की ही व्यक्ती त्या उमेदवाराच्या पाठीमागे आहे. पुढे घडलं काय, तर त्या व्यक्तीने स्वतःहून माध्यमांना फोन करायला सुरुवात केली आणि सांगितलं की मी त्या बैठकीला नव्हतो, मी असं आव्हान किंवा विजयी करण्याचं आव्हान कुणालाही केलेलं नाही. आता या आव्हानाला गांभीर्यानं घ्यावी अशी स्थिती आली तरी का, हा खरा प्रश्न आहे. चला मी तुम्हाला ओळख करून देतो ते व्यक्ती कोण आहेत आणि निवडणूक कोणत्या अंगानं जाते याची. आपण बोलतोय पदवीधर निवडणुकीच्या वातावरणाविषयी आणि मी आहे सुशील कुलकर्णी. आपण या फोटोमध्ये जे बघत आहात त्या व्यक्तींचं नाव आहे भाऊसाहेब राजळे. हे मूळचे नगरचे. नगरमधून अनेक वर्षापूर्वी औरंगाबादला स्थलांतरित झाले आणि अनेक दशकं ते औरंगाबादमध्ये राहिले. राजळेजी औरंगाबादमध्ये राहायला आल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांनी विद्यापीठामध्ये आपली मोठी कारकीर्द दाखवलेली आहे. याच राजळेंना एक तरुण कार्यकर्ता सापडला ज्याला उभं करणं त्यांना बरं वाटलं. मग त्यांनी त्याला सिनेटवर घेतलं, विद्यापीठाच्या अधिसभेवरती घेतलं, मॅनेजमेंट काउन्सिलवरती घेतलं आणि त्याला संधी द्यायला सुरुवात केली. पुढे पुढे त्यांना असं वाटू लागलं की हा मुलगा आमदार होऊ शकतो, याला आपण अजून थोडं पुढे नेलं पाहिजे. म्हणून त्यांची राजकीय पोच चांगली आहे म्हणून त्यांनी त्याची ओळख थेट पवारांशी करून दिली, बारामतीत नेऊन. आता तुम्ही म्हणाल राजळेंचा राजकीय व्यक्तींचा पवारांचा काय संबंध, तर राजीव राजळे जे स्वर्गीय राजीव राजळे जे खासदारासाठी उभे होते, आमदार होते, त्यांच्या पत्नी मोनिका राजळे आता आमदार आहेत, त्यांचे ते काका आहेत आणि विखे पाटलांचे ते व्याई आहेत. म्हणजे नगरच्या दोन्हीही तुल्यबळ मातब्बर घराण्यांशी यांचे नातेसंबंध आहेत. तसे नातेसंबंध मराठवाड्यातल्या राजकीय घराण्यांशी सुद्धा त्यांचे आहेत. त्यामुळे त्यांनी थेट ओळख करून दिली शरद पवारांशी. शरद पवारांना देखील हा तरुण आवडला. शरद पवारांनी यांना संधी द्यायचं ठरवलं आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं. राजळेंचा डाव यशस्वी झाला होता. त्यांचा विद्यार्थी आमदार करण्याची संधी आली होती. सगळीकडे फिरले आणि त्यांचा विद्यार्थी विधान परिषदेच्या पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाला. तुम्हालाही कळलं असेल तो व्यक्ती कोण, ते व्यक्ती म्हणजे आमदार सतीश चव्हाण. बरं, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पुढे जेव्हा ते आमदार झाले तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजळेंना कोणतंही पद मिळू नये याची व्यवस्था केली गेली. आणि ती कोण करत होतं, तर ते सतीश चव्हाणच करत होते. त्यांना सातत्यानं डावलण्याचा, ते अधिसभेवर येऊ नयेत, ते मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये येऊ नयेत, ते विजयीच होऊ नयेत निवडणुकांमध्ये विद्यापीठाच्या, अशा स्वरूपाचे प्रयत्न केले गेले. हा दावा मी सुशील कुलकर्णी अथवा अनालायझर करत नाही आहे, तर हा दावा स्वतः राजळे करत आहेत. स्वतः ते या पद्धतीत सांगतायत की माझ्या शिष्यानंच मला दगा दिला, मी ज्याला घडवलं त्यानंच मला धोका दिला, तोच माझ्या पराभवासाठी प्रयत्न करू लागला. ही बाब जराशी गंभीर होती. हे सगळी अशी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक 8-10 नावं मी सांगितली होती, तशी अनेक नावं समोर आहेत की ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी मदत केली, ज्यांनी संस्था मिळवण्यासाठी सहकार्य केलं, ज्यांना आमदार होण्यासाठी सहकार्य केलं, विद्यापीठामध्ये सहकार्य केलं, अशा अनेक मंडळींना त्यांनी धोका दिल्याचा आरोप ती मंडळी स्वतःहून करत आहेत. आणि हाच विषय या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे. मला अजून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जेव्हा जेव्हा या व्हिडिओच्या बाबतीत मला प्रतिक्रिया यायला सुरू होतात, सामान्य कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया संतापजनक असतात. म्हणजे अगदी मला शिवीगाळ करणाऱ्या. एकाने तर माझ्या मातेचा उद्धार करण्यापर्यंत मजल मारलेली होती.
आता जेव्हा मला लोक या कार्यकर्त्यांच्या सोडून जेव्हा बोलत होती, म्हणजे राजकारणातली मोठी लोकं जेव्हा बोलत होती, तेव्हा मी त्यांची नावं आता मी जाहीर करू शकणार नाही. कदाचित निवडणुकोत्तर आपण ती नावं जाहीर करूया की कोण कोण बोललं आहे. आवश्यकता पडली तर आणखी काही पुरावे तुम्हाला त्या बोलण्यासंबंधी देता येतील. त्या सगळ्यांचं मत होतं की तुम्ही जे करताय ते योग्य करताय, चांगलंच करताय, हे समोर आलं पाहिजे. केवळ जात म्हणून न बघता, केवळ पक्ष म्हणून न बघता अशा स्वरूपाची कृती होत असेल तर ती समोर आणलीच पाहिजे. आणि जे माझ्यावर या व्हिडिओमुळं भाजपचा प्यादा असल्याचा आरोप करतात त्यांना मला सांगायचं आहे की याच ह्याच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकी विषयाची व्हिडिओ देखील, भाजपच्या उमेदवाराविषयी देखील जी मी बोललो आहे ते तपासून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोण कुणाचा प्यादा आहे आणि आपण उगीच एखाद्या आजाराने एवढं व्याकुळ होण्याची गरज नाही आहे. मुळात ही निवडणूक जातीच्या अंगावर नेऊन जातीच्या आधारावर जिंकण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यात एक गोष्ट स्पष्ट आहे की जात कधीच एकाची नसते, जात कधी एकाच्या मागं नसते, जात फक्त जातीच्याच मागं असते असं नसतं. तर जात ही विचाराच्या, जात ही माणसांच्या, जात ही कामाच्या मागे जात असते. आणि त्यामुळं अनेकांना अशा स्वरूपाची मतं वेगवेगळ्या जातीची मिळू शकतात. एखाद्याची आहेत असा दावा करणं साफ चुकीचं ठरतं. तुम्हाला मी 2 उदाहरणं पण सांगतोय. एक औरंगाबादचं शिवनेरी कॉलनीचं माफ करा, आणि दुसरं समर्थनगरचं. या दोन्ही वॉर्डामध्ये जे मतदान मिळालं आहे ते त्या जातीच्या, ज्या बहुसंख्याक समाज ज्या वॉर्डामध्ये आहे त्या जातीच्या माणसाला न मिळता दुसऱ्या माणसाला मिळालेलं आहे. एक लंबी चौडी यादी आहे या सगळ्यामध्ये. औरंगाबादमध्ये प्रशांत बम, अब्दुल सत्तार, अतुल सावे, किंवा बीडमध्ये आपण गेलो तर बीडच्या सगळ्या खासदारांची यादी काढली. अगदी मायक्रो मायनॉरिटीच्या केशर काकू, पहिले खासदार बाबासाहेब परांजपे, द्वारकादास मंत्री, ही सगळी नावं जर आपण तपासून बघितली, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे, प्रीतम मुंडे, शिवराज पाटील चाकूरकर, अशी सगळी नावं जर आपण तपासून बघितली लक्षात येईल की मायनॉरिटीच्या माणसाला देखील खूप मोठी संधी इथल्या मेजॉरिटीच्या समाजाने दिलेली आहे. अगदी इम्तियाज जलीलला लोकांनी विजयी केलेला आहे. अगदी मोरेश्वर सावेंना लोकांनी खासदार केलेलं आहे. अगदी उत्तमसिंग पवारांना जालना जिल्ह्यातून लोकांनी खासदार केलेलं आहे. कैलास गोरंट्यांना लोक आमदार करतात. ज्यांचा समुदायच अल्पसंख्याक आहे त्यांना संधी मिळत नाही असं अजिबात नाही, त्यांनाही संधी मिळत असते. पण आपण असतो की जे या विषयाला खूप मोठ्या प्रमाणावर मांडून आपण आपल्या जातीला बदनाम करत असतो, जातीवरती अन्याय करत असतो. या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये असंच काहीसं चित्र दिसतं आहे. म्हणजे या जातीची मतं विभागायची म्हणून 10 माणसं उभा करा, या जातीची मतं विभागायची म्हणून 10 माणसं उभा करा, त्याच्या जातीवरती बोला, धर्मावरती बोला, अशा स्वरूपाच्या कृती होत आहेत. पण शिक्षणावरती बोला, कामावरती बोला, तो काय करू शकतो यावरती बोला, असं करताना कोण दिसत नाही. आणि म्हणूनच आपापल्या जातीच्या चेहऱ्यांना पुढे करून किंवा जातीच्या प्रमुखांच्या चेहऱ्यांना पुढे करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न अनेकदा अनेकांच्याकडून होताना, जो राष्ट्रवादीकडून होतोय तो भाजपकडूनही होताना दिसतोय आणि तो अपक्षांकडूनही होताना दिसतोय. खरं तर अशा स्वरूपाची डावपेचाची आखणी करताना अनेक ठिकाणी असे बंडखोर उमेदवार उभे केले गेलेले आहेत ज्यांच्यामुळं मतांची विभागणी होईल आणि विजय सोपा होऊन जाईल. अशा स्वरूपाची कृती ही त्या जातीवरती अन्याय करणारी ठरते. सतीश चव्हाणांच्या बाबतीतही तसंच होतं आहे आणि बाकी उमेदवारांच्या बाबतीतही तसंच होताना आपल्याला दिसतं आहे. त्यामुळं अशा जातीय प्रचारांवरती विश्वास न ठेवता प्रामाणिकपणे आवश्यक वाटणाऱ्या माणसांना मतदान करणं आवश्यक आहे, एवढंच. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.